रत्न रतन टाटा हे अनंतात विलीन झालेले आहेत। त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। वरळीमध्ये विद्युत वाहिनीमध्ये रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले। पोलिसांकडून रतन टाटा यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली, सलामी देण्यात आली। शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला आहे। तर रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारावेळी मोठी गर्दी सामान्य लोकांनीही केलेली होती। राजकारणी दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित होते। बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी सुद्धा इथं हजेरी लावलेली होती। क्रिकेट जगतातील लोक इथं आलेले होते। त्याचबरोबर सामान्य लोक सुद्धा मोठ्या संख्येनं रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमल्याचं पाहायला मिळालं। तर उद्योग सूर्याचा अस्त झालेला आहे, पण त्यांचा हा प्रवास आपण बघू शकतोय। रतन टाटा यांचं पूर्ण नाव रतन नवल टाटा असं होतं। नवल टाटा यांचे ते पुत्र होते। तर 28 डिसेंबर 1937ला म्हणजे ज्यावेळेला भारत हा ब्रिटिशांच्या अंडर होता त्यावेळेला मुंबईमध्ये पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झालेला होता। मुंबईतील चॅम्पियन शाळा आणि शिमलामधील बिशप कॉटन तसंच न्यूयॉर्कमधील रिव्हरडेल कंट्री शाळेतून त्यांनी शिक्षण घेतलं। न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। तर 1990 मध्ये टाटा समूहाची सूत्र त्यांनी हाती घेतली। त्याच्या आधीपासूनच 1962 सालापासून त्यांनी काम सुरू केलं होतं टाटा समूहात, पण प्रत्यक्ष सूत्र त्यांनी 1991 ते 2012 या दरम्यान घेतले आणि 2016 ते 2017 असे दोनदा ते टाटा समूहाचे चेअरमॅन राहिले। तर 1998 मध्ये भारतातील पहिलं स्वदेशी वाहन टाटा इंडिकाची निर्मिती त्यांनी केली आणि एक नवा इतिहास रचला। तर 2009 मध्ये सर्वसामान्यांचे चारचाकी घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1 लाखात नॅनो कार त्यांनी लॉन्च केली होती। त्याला सामान्यांनी मोठा प्रतिसाद दिला। तर 2012 मध्ये वयाच्या 75व्या वर्षी टाटा समूहातून ते निवृत्त झाले। त्यांनीच हा निवृत्तीचा नियम लावलेला होता। दरम्यान रतन टाटा यांचा महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे। त्यांना सन्मानित करण्यात आलं। ऑस्ट्रेलियन सरकारकडून ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता। तर असे हे उद्योग सूर्य रतन टाटा यांचा अस्त झालेला आहे। ते आज या जगात नाहीयेत आणि त्यानंतर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं दिग्गज नेत्यांनी हजेरी लावलेली होती। तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय। देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सरकारच्या वतीने या ठिकाणी उपस्थित होते। तर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही या ठिकाणी आले। त्यांनी आदरांजली अर्पण केली। दुसरीकडे राज ठाकरे यांनीही या ठिकाणी उपस्थिती लावत श्रद्धांजली अर्पण केली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनीही श्रद्धांजली अर्पण केली। त्याचबरोबर शरद पवार यांनीही या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पित केलेली आहे या उद्योग रत्नाला। याशिवाय विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते हेही या ठिकाणी आले होते आणि त्यांनी रतन टाटा यांना अखेरचा निरोप दिला। तर ईशा अंबानी, मुकेश अंबानी यांची कन्या याही या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्यांनीही रतन टाटांना अखेरचा निरोप दिला आहे। सचिन तेंडुलकर, क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरनंही या ठिकाणी उपस्थिती लावत रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पित केली। विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी समाज उपयोगी केलेलं जे काम आहे, संशोधनाच्या क्षेत्रात केलेलं जे काम आहे, अशा सगळ्याच गोष्टी मला असं वाटतं अतिशय पथदर्शी अशा प्रकारच्या आहेत। त्यामुळे रतन टाटा एक असं व्यक्ती आहेत की जे स्वतःपेक्षा समाजाकरता आणि देशाकरता जास्त जगले आहेत। अशा प्रकारचा व्यक्ती निघून जाणं हे या देशाचं फार मोठं नुकसान आहे। खरं म्हणजे त्यांची जागा कोणीच भरू शकत नाही। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना। ही घटना दुःखद आणि मनाला चटका लावून जाणारी आहे। एक अनमोल दुर्मिळ रत्न हरपलं, भारताचा कोहिनूर हरपला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण एवढ्या मोठ्या उंचीवर असलेला माणूस एवढ्या जमिनीशी जुळलेला कसा असू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण रतन टाटाजी आहेत। आणि हा भारताचा, देशाचा, महाराष्ट्राचा अभिमान ते होते। एक जिवंत आख्यायिका होती ती।
त्यांना पाहिल्यानंतर अनेक लोकांना ऊर्जा येईल. मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 12.5 कोटी जनतेच्या वतीने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रतन टाटाचं भारतभरासाठी असलेलं योगदान हे अतुलनीय आहे आणि त्यांनी उद्योग क्षेत्रामध्येच भरारी घेतली नाही तर आरोग्य क्षेत्रामध्ये आणि सेवाभावी जे काही योगदान त्यांचं आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या संकल्पनेतून उद्योग क्षेत्रात जे काही भारतानं प्रगती केली, एक वेगळी वाटचाल निर्माण केली, त्याला आमचा मानाचा मुद्रा आहे. निश्चितच लाखो लोकांना रोजगार देणारे उद्योग आणि उद्योग क्षेत्रात क्रांती करणारं पाऊल त्यांनी टाकलं. त्यांच्या एकंदरीत कामगिरीला आमचा खरंतर प्रणाम आहे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. राष्ट्रनिष्ठेनं उद्योगधंदे उभारायचे, सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीनं न्याय द्यायचा एक आदर्श रतनजी टाटा यांनी समस्त उद्योग समूहाला नव्हे समस्त आपल्या समाजाला दिलेला आहे. मात्र त्यांचं निधन ह्या संपूर्ण हिंदुस्थानासाठी एक मोठं नुकसानदायी आहे. त्यांनी जे केलेलं कार्य हे कदापि आपल्याला जर आठवण असेल तर जो 26/11चा हल्ला झाला होता त्याच्यामध्ये ताज हॉटेलमध्ये जे कर्मचारी मृत्युमुखी पडले त्यांच्या घरी आजही पगार जातो. मग अशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसाचं काळजी घेणारा उद्योजक होण्याने मी मनपूर्वक त्यांच्या आत्म्यात शांती राहावं अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या जाण्यामुळे मी असं म्हणेन की हा जो इंडस्ट्रियलिस्ट क्लास आहे ज्याला एक अंकुश राहत होतं की कम्पेरेबल व्यक्तिमत्व लोकांसमोर होतं आणि राहिलेलं आहे, ते दुर्दैवाने आज आपल्यातून निघून गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे एक प्रचंड मोठा लॉस झाला असं मी त्या ठिकाणी म्हणायचं. न भरून निघणारा लॉस झालेला आहे. तर रतन टाटा यांना पक्षाच्या वतीने कुटुंबाच्या वतीने आम्ही आदरांजली या ठिकाणी वाहतो. रतन जी टाटा का दुखद निधन पूरे देश के लिए बहुत बड़ा नुकसान है और एक ऐसा केवल ये उद्योगी नहीं थे तो ये देश प्रेमी थे और उन्होंने जो उद्योग खड़े किए वो देश के लिए किया है, खुद के लिए नहीं, देश के लिए पूरी जिंदगी उन्होंने देश प्रेमी करके ऐसा दृष्टा था कि जो भारत के लिए जिया, ऐसे भारत के सुपुत्र को आज हमने खो दिया है. कॉलेज जीवनापासून असं वाटायचं की रतनजी टाटांना भेटावं, परंतु त्याचा योग उद्योगमंत्री झाल्यानंतर आला. उद्योगरत्न पुरस्कार त्यांना ज्यावेळी जाहीर झाला, मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केला, त्यावेळी त्यांना तो देण्यासाठी पहिलं पत्र देखील मीच घेऊन गेलो होतो. त्यांच्याशी त्यावेळी देखील तास 2 तास चर्चा झाली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आमच्या सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे की एवढी मोठी व्यक्ती असताना देखील ज्या पद्धतीनं ते जमिनीवर राहून आमचं सगळ्यांचं स्वागत करायचे, म्हणजे हे फक्त उद्योगपतीच नव्हते तर एक संस्कारक्षम ही व्यक्ती देखील होती. आणि 2-3 वर्षातले अनेक किस्से रतनजींच्या संदर्भातले माझ्याकडे आहेत, परंतु आज ते फक्त किस्सेच राहिलेले आहेत. आणि अशी एक महनीय व्यक्ती आपल्यातनं निघून गेली याचं दुःख माझ्या सकट पूर्ण देशवासियांना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.